तुमच्या जे व्यक्ती आहेत, नोकरी करणारे विद्यार्थी आहेत, तर त्यांना व्यवसायाबद्दल सांगायचं असल्यास तुम्ही काय सांगाल? व्यवसायाबद्दल सांगायचं झालं तर त्यांना माझं असं म्हणणं आहे की त्यांनी प्रयत्न केला पाहिजे. एक वाटते लोकांना की नाही मी बिझनेस करेन, पण बिझनेसमध्ये पण जात नाही. नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला अशा व्यक्तीला भेटवणार आहे की ज्याने झोमॅटो स्विगीसोबत डिलिव्हरी पार्टनर म्हणून एक डिलिव्हरी बॉय म्हणून काम केलं आणि काम करता त्याने एक स्वतःचा एक कॅफे कसा उभा केला, त्याचा संघर्ष काय होता, त्याचा प्रयत्न काय होते आणि त्याला काय काय प्रॉब्लेम फेस करायचं काम पडलं हे तुम्ही या पूर्ण व्हिडिओमध्ये बघू शकता. आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा एका डिलिव्हरी बॉयसाठी. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. याच्यामध्ये बघू शकता त्याचा एक छोटासा सेटअप आहे, पण छोट्याशा सेटअपपासून त्यानं खूप मोठी अशी सुरुवात केलेली आहे. तर चला आता आपण त्याच्याबद्दल पूर्णपणे काय आहे ते माहिती जाणून घेऊया. काय काय प्रॉब्लेम आले, कसं हे प्रॉब्लेम फेस केले त्याने, कुठून फायनान्शियल मदत घेतली, सर्व काही गोष्टी आपण आता बघून घेणार आहोत. चला आता आपण सुरुवात करूया. तर सर्वात अगोदर आपण इंट्रोडक्शन करून घेऊया. हा माझा मित्र आहे अक्षय आणि याचं नाव आहे विनायक आणि माझं नाव सुद्धा तुम्हाला माहीतच आहे, अक्षय आहे. तर आपल्या कॅफेबद्दल जाणून घेण्या अगोदर आपण तुमच्या अगोदरच्या लाईफबद्दल जाणून घेऊया की जेव्हा तुम्ही झोमॅटोमध्ये डिलिव्हरी पार्टनर होते तेव्हाची लाईफ कशी होती. आधीच्या लाईफबद्दल सांगण्यासारखं बरंच आहे. आधी उन्हात, पावसाळ्यात, पाण्यात आणि तिन्ही ऋतूत बरेचसे प्रॉब्लेम फेस करायची गरज पडली आम्हाला. आणि आत्ताही समजा आहे, माझा भाऊ डिलिव्हरी बॉयचंच काम करतोय आणि आणि मी समजा कॅफेमध्ये थांबत असतो, भाऊ पण थांबते, मी पण थांबतो, म्हणजे आम्ही दोन्ही मिळून दोघांमधून ॲडजस्टमेंट करता. तर आता मग विनायक, तुला आता बाहेर प्रॉब्लेम काय काय फेस करायचे काम पडतात डिलिव्हरी पार्टनर म्हणून? प्रत्येक वेळेस म्हणजे कसं, एखाद्या वेळेस आपण कस्टमरकडे गेलो तर एखाद्या वेळेस कस्टमर तिथे नसतो, खूप प्रॉब्लेम्स येतात. कधी कधी फोन उचलत नाही, कधी मेसेजचा रिप्लाय देत नाही आणि त्याच्यामुळे थोडंसं लेट होतं पार्सल. अच्छा, कस्टमर सपोर्ट करत नाही, सपोर्ट करत नाही कस्टमर, किंवा मग थोडंसं दुसरं काय ऑथोराइज प्रॉब्लेम येतो. नाही तर मग कस्टमर एखाद्या व्यक्तीला दुसऱ्या व्यक्तीला पाठवतो पार्सल घ्यायला, असं कधी कधी होतं. त्याच्यामुळे पार्सल लेट होतं कधी कधी. अच्छा अच्छा. आणि माझा तुम्हाला दुसरा प्रश्न असा राहते की आपण आता डिलिव्हरी करतो तर तुम्ही दिवसाला म्हणजे किती किलोमीटर गाडी जाते आपली? माझ्या अंदाजाने तरी समजा 40-50 किलोमीटर. 40-50 किलोमीटर. हो. तरी 12-14 तास जात असतील. हो, 12 तास. आणि मग त्याच्यामध्ये एकूण इन्कम किती होते नेमकी? इन्कम जास्तीत जास्त पर डे मध्ये जर पकडलं आपण 300-400 रुपये. 300-400. हा. आणि त्या हिशोबाने समजा आता आपण आपल्या पिझ्झा याच्याकडे वळलो, आपण कॅफेकडे वळलो, तर त्याच्या हिशोबाने आपल्याला इकडे आता किती होत आहे आणि कोणतं चांगलं वाटतं तुम्हाला याच्यामध्ये? दोन्हीपैकी काम दोन्ही समजा बऱ्यापैकी आहे, दोन्ही पण दोन्ही मधून समजा एक चॉईस करायचं तुम्हाला, तर तुम्ही काय चॉईस करसाल? कॅफे चॉईस करसाल की बाहेर? दोन्ही काम सारखेच आहेत, फक्त त्याच्यामध्ये फरक. तर त्याच्यामध्ये आपल्याला फिरावं लागतं, याच्यामध्ये फिरायचं काम नाही. अच्छा, बस एवढं. आणि त्याच्यामध्ये मग तुम्हाला उन्हाचा पावसाचा त्रास होतो. हा तर फरक आहे की तुम्ही जेव्हा बाहेर काम करता हा, तेव्हा तुम्हाला उन्हाचा पावसाचा त्रास होते, बाकीचे जे प्रॉब्लेम असतील बाईकचे वगैरे. आणि कॅफेमध्ये असलं तर मेहनत इथं पण आहे, बरोबर, मेहनत इथं पण आहे, पण कसं आहे की बाहेरचा जो प्रॉब्लेम राहते ते आपल्याला तेवढं फेस करायचं काम पडत नाही, बरोबर. जेव्हा तुम्ही डिलिव्हरी पार्टनर होता तर तेव्हा तुम्हाला असं मनात कधी आलं होतं का की आपण सुद्धा असं काहीतरी कॅफे, हॉटेल्स वगैरे टाकायला पाहिजे होतं? नाही, मी 2-3 वर्ष आधीची गोष्ट आहे ही. म्हणजे मी त्यावेळेस 4 वर्ष आधीची, त्यावेळेस मी रायडर पण नव्हतो झोमॅटोमध्ये, ड्युटी पण नव्हतो वर. मी यूट्यूबवर बघितला होता व्हिडिओ की रायडर आहे, कारण मला जॉब मिळत नव्हता त्यावेळेस. आणि मी व्हिडिओ बघितलेला की याच्यात रायडर आहे, मस्त म्हटलं गाड्या, याच्यात तर काही जास्त मेहनत आहे म्हटलं, उन्हात वगैरे फिरावं लागते. पण माझ्याकडे त्यावेळेस विलाज नव्हता, त्याच्यामुळे मी नंतर डिलिव्हरी बॉय झालो. आणि डिलिव्हरी बॉय झाल्याच्या नंतर म्हणजे ते माणसांमध्ये म्हणतात ना, अपडेट येतच राहतो आयुष्यात. मग त्याच्यानंतर मग मला विचार यायचा की नाही अरे, हे गोष्टी मी बनवून पाहाव्यात. मला ऑलरेडी घरी जेवण बनवण्यात इंटरेस्ट आहे बऱ्यापैकी, कारण मी माझ्या दिदीने मला शिकवलेलं आहे बऱ्यापैकी जेवण बनवायला. तर मला इंटरेस्ट होता, मला करायचं होतं. आणि त्याच्यापेक्षा माझ्या भावाला पण तेवढाच इंटरेस्ट आहे, कारण त्यांनी पण 2-3 वर्ष कॅफे काढलेली आहे. त्याने पण समजा एक्सपिरियन्स घेतला अगोदर एक्सपिरियन्स घेतला तुम्ही, त्याच्यानंतर मग तुम्ही म्हणजे डिलिव्हरी पार्टनर मध्ये काम करता करता तुम्हाला असा विचार आला
किंवा चला आपण पण काहीतरी सुरुवात करूया, त्याच्याबद्दल काय अजून काय सांगू शकतो? त्यामध्ये म्हणजे सुरुवातीला मला असं वाटत होतं की माझ्याकडून नाही होणार, कारण मी करू ते शकते. आपल्या म्हणजे मराठी माणसाचं तेच आहे की जोपर्यंत आपण सुरुवात नाही करत आपल्याला वाटते एवढं मोठं काम आपण आपल्याकडून कसं झेपणार आहे, पैसे कसे निघतील, प्रॉफिट होईल का, कस्टमर आपल्याकडे येतील का, असे प्रश्न पडले असतील. नाही तसे प्रश्न म्हणजे दोन्ही प्रकारचे व्हिडिओ बघितले, पॉझिटिव्ह बघितले, निगेटिव्ह बघितले. कधी कधी समोरासमोर झाले तसे व्हिडिओ की नाही तुमची नाही भाई आपने जो ऑर्डर लाया था ये इसमें कुछ ऐसा ऐसा प्रॉब्लेम आया, असं मी दुसऱ्या कॅफेकडून ऐकायला मिळालं मला. त्याच्यामुळे मी जरा कधी कधी ऑकवर्ड व्हायचो आणि विचार करायचो की नाही अरे आपल्याला या गोष्टी आपण जर सुरुवात केली तरी आपल्याला पण एक प्रॉब्लेम फेस करावे लागतील. मग त्याच्यामुळे पूर्ण गोष्टींचा विचार ट्रेनिंग सुद्धा घेतलं एमसीडी आणि इथे जॉब करण्याआधी पण मी प्रॅक्टिस केली बऱ्यापैकी. त्याच्यानंतर मग कॅफे स्टार्ट. याच्यामध्ये कसं राहतंय की बाबा आपण बिझनेस कोणता सुरू केला तर याच्यामध्ये आपण मालक नसतो, आपले जे कस्टमर राहतात तेच आपले मालक राहतात. जो येणारा राहते तो प्रत्येक आपला बॉसच समजावा लागतो, त्याच्यावर आपला बिझनेस चालू राहतो. तर नोकरी सोडून जे डिलिव्हरी पार्टनरचं आपलं काम आहे ते सोडून कॅफे टाकण्याचा व्यवसाय करण्याचा धाडसी निर्णय तू कधी आणि कशामुळे घेतलास? नोकरी म्हणजे नोकरीसाठी मी बऱ्यापैकी ट्राय केलं होतं आणि जॉब पण केले बऱ्याच ठिकाणी. पण मला एक वाटत होतं की माझं एक स्वतःचं काहीतरी असतं. ते मला खूप वेळच नव्हतं की हे करू ते करू, कधी वाटायचं हा बिझनेस करू, कधी वाटायचं तो बिझनेस करू. म्हणजे जिथे गर्दी दिसली असं वाटायचं की खूप करावं. पण ते नंतर मग मी स्वतःमध्ये ऑब्झर्व केलं की नाही का आपलं खायला म्हणजे जेवण बनवायला तर आवड आहे किचनमध्ये. मग नंतर मी ठरवलं होतं की नाही मला एक कॅफेचं काम करायचं म्हणून. आणि नंतर मग भावानी पण प्रॅक्टिस केलेली होती तर भाऊ खूप जास्त पुढाकार घेत होता, नाही म्हणजे करू लवकर करू. आणि विनायक कंटिन्यू करू आपण. विनायक, जेव्हा आपण आता कॅफे सुरू करणार होतो किंवा सुरुवात केली होती तेव्हा नातेवाईकाचं काय रिएक्शन होतं आणि घरच्यांचं काय रिएक्शन होतं? घरच्यांचं रिएक्शन म्हणजे घरच्यांनी आपल्याला सपोर्ट केलेलाच आहे, घरच्यांनी सपोर्ट केलेला नाही असं काही. घरचे खूप हे होते. घरच्यांनी सुरुवातीला म्हटलं होतं की तुझ्याकडून नाही होणार, म्हणजे तू करू शकणार नाहीस, घरच्याचं असं म्हणणं होतं. पण त्याच्यानंतर मग घरचे स्वतःहून आता बोलून राहिले की नाही तू बऱ्यापैकी केलं, ठीक आहे तुझ्याकडून झालंय. सुरुवातीला कुठलाही बिझनेस असला तरी एवढं काही प्रॉफिटली होत नाही, लॉसमध्ये येतोच. लॉस प्रॉफिट दोन्ही चालूच राहते आपलं. आणि नातेवाईकाचं म्हटलं तर भरपूर नातेवाईक असे आहेत, भरपूर आम्हाला अडचणी आल्यात. भरपूर म्हणजे नातेवाईकांनी सगळ्यात म्हणजे भरपूर आम्हाला खूप अडचणी आल्यात या गोष्टीसाठी. 2 वर्षापूर्वी आम्ही हे विचार केला होता, ज्यावेळेस आम्ही कॅफे ओपन करायचा त्यावेळेस म्हणजे भरपूर अशा अडचणी अशा आल्या होत्या की असं वाटत होतं की नाही हा बिझनेस कधी स्टार्ट होणार आहे, एवढं भरपूर अडचणी. तर विनायक, याच्यामध्ये पूर्ण भांडवल मशीनचं वगैरे सर्व काउंटर वगैरे हे सर्व गोष्टीचे भांडवल आहे, पैसे आहे, याचं मॅनेजमेंट कसं केलं, काय काय प्रॉब्लेम आले याच्यामध्ये म्हणजे सुरुवातीला तर आम्ही म्हणजे भरपूर इन्क्वायरी केली होती. पण बऱ्याचशा कमी लोकांनी आम्हाला प्रोटेक्ट केलं, कारण की आम्हाला माहिती नव्हतं एक्झॅक्ट म्हणजे कुठून अनुभव नाही. अनुभव तो होता आपल्याला कॅफेचा अनुभव, पण पैशाची मॅनेजमेंट करायची काय करायची, आणि त्याच्यामुळे भरपूर अडचणी आल्या सुरुवातीला. मग आम्ही विचार केला होता की ठीक आहे आपण छोटंसंच भांडवल तयार करू सुरुवातीला. मग स्टार्टिंगला आम्ही ओन घेतलं पिझ्झावर घेतल्याच्या नंतर मग मी असा विचार केला अरे ओन तर घेतला आपण, याच्यामध्ये फक्त आपलं पिझ्झाच होईल, बाकी तर होणारच नाही, सँडविच वगैरे बर्गर वगैरे तर होणार नाही. मग मी असं विचार केला अरे नाही इथे तर मग आपल्याला स्टॉप करावा लागतो, कारण समोरच्या ऑर्डरही बनल्या पाहिजे. तर मग मी असा विचार केला ठीक आहे सध्याचं मग आपण एक काम करू, सध्याचं आपण ओनच घेऊ आणि जसं असा रिस्पॉन्स येईल तसं तसं मग आपण समोर अजून वाढवत. पण नशिबाने तसं आम्ही फक्त ऑनलाईनच्या हिशोबानेच चालू केलं होतं, झोमॅटोवरती स्विगीवरती. पण कस्टमरही तसं कस्टमरचाही रिस्पॉन्स भरपूर मिळालेला आहे, कस्टमरांना पण टेस्ट चांगली आवडलेली आहे. म्हणजे भरपूर कस्टमरच आम्हाला स्वतःहून सांगतात, आम्हाला काहीच सांगायची गरज नाही. तर अक्षय, मग कॅफे तर आपण ओपन करणारच होतो, तर याचं नाव कसं ठरवलं? एव्ही कॅफे, एव्ही पिझ्झा, हा नाव कसं ठरवलं? एव्ही पिझ्झाच म्हणजे आमच्या दोघं भावांची मेहनत होती ना, त्याच्यामुळे ती ठरवलं होतं आणि की आमच्या नावावरून कॅफे ओपन झाला. अच्छा, म्हणजे अक्षयचा आहे आणि विनायकचा व्ही म्हणून एक तयार झालं नाव. म्हणून मग ते लागून गेलं आणि चालू केलं. तर जेव्हा आपण उद्घाटन केलं आपल्या कॅफेचं तेव्हा पहिली जेव्हा ऑर्डर आली तेव्हा अनुभव काय होता नेमका, कशी फिलिंग होती?
आधीच्या म्हणजे स्टार्टिंगला ज्यावेळेस ऑर्डर आली त्यावेळेस मी फिलिंग म्हणजे सांगू नाही शकत. आतून तर नाचत होतो मी आणि घाई पण एवढी होत होती की काय करू, कशी ऑर्डर करू, म्हणजे खूप एक्साइटमेंट होती की आता पहिली ऑर्डर मी कशी बोलू नाही ऑर्डर साठी आपण जेव्हा बनवतो काहीतरी वेगळं वाटते. आणि मग म्हणजे खूप खुश होतो मी. पहिली ऑर्डर ज्यावेळेस पडली होती त्यावेळेस असं वाटतं छान तरी खाली पडली अशी फिलिंग होती. तर आता तुम्ही एक नोकरीतून व्यवसायाकडे वळला, तर याच्यामध्ये कसं वाटत आहे नेमकं बदल? याच्यात बदल म्हणजे एक स्वतः ते मालक झालो सारखं फिलिंग येते, म्हणजे बरं वाटतंय जरा आधीपेक्षा. कारण आधी बऱ्याच ठिकाणी फिरणे वगैरे सगळ्या गोष्टी चालत होत्या आणि प्रॉब्लेम पण येत होते बरेच. पण हे पण एक स्टार्टअप करायचं होतं आणि त्याच्यात पण असं विचार होता की नाही म्हटलं झोमॅटोचं काम पण चालूच होतं पण त्याच्यात मेहनतही खूप होती. याच्यातही मेहनत आहे पण बऱ्यापैकी आता जो फील आहे तो आधीपेक्षा चांगला आहे. पण आता समजा एखादा डिलिव्हरी पार्टनर म्हणजे डिलिव्हरी बॉय जेव्हा येतो आपल्या कॅफेवर, तर तुम्हाला म्हणजे काय आठवते नेमकं? नाही, आधीचे दिवस आठवतात. कारण आम्ही पण अशाच कॅफेमध्ये जायचो आणि सर ऑर्डर झाली, किती वेळ आहे ऑर्डरला, कस्टमरचा फोन आला होता, किती वेळ लागतो असं. म्हणजे ते पण असे येतात विचारतात आणि वाशिमच्या कॅफेमधले बरेचसे ओळखीचे झालेले आहेत. त्याच्यामुळे ते डायरेक्ट आता काही त्यांना बोलायची गरज नाही, डायरेक्ट आतमध्ये ये म्हणतात. म्हणजे चांगली रिस्पेक्ट मिळायला लागली. बोलतात की नाही घ्या काही घ्यायचे का वगैरे विचारतात अशा. आणि आता समजा कॅफेमध्ये आपण आहोत आणि आता विनायक समजा डिलिव्हरी पार्टनर आहे, तर त्याच्यामध्ये आता तू जेव्हा दुसऱ्या कॅफेमध्ये जाता तर तुला आता बऱ्यापैकी इज्जत चांगली मिळत असेल. कारण की बरेचसे जण म्हणजे आता सुरुवातीला तर मला एवढी काही रिस्पेक्ट कोणी दिली. इंस्टामध्ये मी आता काम करत होतो ते सर मला सर सुद्धा बोलतात, आता सर म्हणून बोलतात ते, नाही तर मला कधीच त्यांनी सर म्हणून बोलले. आणि बाकी ऑथोराईज आपण दुसऱ्या हॉटेलमध्ये जरी गेलो तरी पण त्यांना माहिती की मालक म्हणून ओळखतात, आता डिलिव्हरी बॉय म्हणून ओळखत नाही. हा फरक झालाय पहिलं तर ना, म्हणजे थोडा फरक पडलेला आहे काही. आणि दुसरी गोष्ट आता कस्टमरसाठी तुम्ही म्हणजे काय काय बदल करू इच्छिता की जेणेकरून आपला बिझनेस वाढणार? कस्टमरसाठी अजून एक नवीन डिशेस चालू करायचे आहे. कारण कस्टमर आलेत, हे जे रेग्युलर आमचे आयटम आहेत ते तर समजा सेल होतच आहेत पण त्याचं अजून वाढवायचं त्याच्यासाठी चालू आहे प्रयत्न. नवीन डिशेस करायचे. आणि समजा आता तुम्हाला आता तुम्ही व्यवसाय चालू केलेला आहे, तुम्हाला अनुभव आलेला आहे थोडाफार, तर समोरच्या जे व्यक्ती आहेत, नोकरी करणारे विद्यार्थी आहेत, तर त्यांना व्यवसायाबद्दल सांगायचं असल्यास तुम्ही काय सांगाल? व्यवसायाबद्दल सांगायचं झालं तर त्यांना माझं असं सांगणं आहे की त्यांनी प्रयत्न केला पाहिजे. एक वाटतंय लोकांना की नाही मी बिझनेस करीन पण बिझनेसमध्ये पण जात नाही कोणी, असं विचार करते की नाही बाबा आता करायचं. पण करण्याच्या आधीच माझं जसा अनुभव आहे तसा मी सांगतोय. कारण मलाही वाटत होतं नाही मग केलं तर असं होईल का, तसं होईल का, कस्टमर येतील का. पण आधी मला वाटते प्रयत्न केला पाहिजे, पण भले ते सक्सेस हो की अनसक्सेस हो. जेणेकरून समजा 1-2 वर्ष दिल्यानंतर आपल्याला बिझनेसचं प्रॉफिट दिसायला लागते, तोपर्यंत मेहनतच करावं लागेल.
गजानन चौक सिव्हिल लाईन वाशिम. गजानन चौक सिव्हिल लाईन वाशिममध्ये तुम्ही येऊन एव्ही पिझ्झाला नक्की भेट द्या. आणि जे पण हा व्हिडिओ बघून येत असतील आपले व्ह्यूवर, त्यांनी कमेंट करून या नक्की. एव्ही पिझ्झाकडून काही ना काही आपल्याला स्पेशल देण्यात येईल. हा व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद. चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.